धार्मिक दृष्टिकोनातून अक्षय तृतीया हा दिवस खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. अक्षय तृतीयेला दुर्मिळ योग येणार आहे. काही राशींसाठी तो शुभ असेल, तर चला पाहूया त्या कोणत्या राशी आहेत. हिंदू धार्मिक ग्रंथानुसार अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी कोणतंही चांगलं काम करण्यासाठी मुहूर्ताची गरज नसते, कारण तो दिवसच अत्यंत शुभ मानला जातो. म्हणून इतर सणांप्रमाणे अक्षय तृतीयेला देखील तितकंच महत्त्व आहे. असं मानलं जातं की जर या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले तर त्याचे कधीही न संपणारे म्हणजेच अक्षय फळ मिळते. यावर्षी अक्षय तृतीया रविवार 19 एप्रिल रोजी आहे. अक्षय तृतीयेला धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरी केली जाते. अक्षय या शब्दाचा अर्थ आहे जे कधीही कमी होत नाही किंवा कधीही नाहीसं होत नाही. त्यामुळे असं मानलं जातं की या दिवशी केलेल्या कामाचे फळ दुप्पट मिळतं. अशा प्रकारे अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक दुर्मिळ योग तयार होतात. या दिवशी शुक्र ग्रह वृषभ राशीत प्रवेश करतो आणि मालव्य राजयोग तयार होतो. हा योग काही राशीसाठी शुभ असेल, तर चला पाहूया त्या कोणत्या राशी आहेत. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ मोठ्या यशाचा आहे. समाजात तुमच्या कौशल्याची प्रशंसा होईल. आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. या काळात कुटुंबातील मतभेद दूर होतील. वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात स्थिरता, आनंद आणि शांती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभही होऊ शकतो. ज्यांना नवीन व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी हा चांगला काळ आहे. या काळात सर्व काही अनुकूलपणे पार पडेल. धनु राशीसाठी या काळात सुखसोयी वाढतील. तुम्ही स्वतःचे घर किंवा वाहन खरेदी करू शकाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. अक्षय तृतीयेला मेष राशीच्या लोकांना व्यावसायिक प्रगती दिसून येईल. नोकरीत बदल आणि पदोन्नतीची शक्यता आहे. मेहनतीचे फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळण्याचीही शक्यता आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.